नमस्कार, मी परमदास जाधव. तर मित्रांनो, पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सर्वसामान्यांना मोठा धक्का दिलेला आहे किंवा दिला आहे. फक्त 5 दिवसात पेट्रोल जवळपास ₹4 महाग झालेलं आहे. मुंबईत पेट्रोल ₹107 तर डिझेल ₹94 पोहोचलं आहे. पण हा दरवाढीचा सिलसिला इथेच थांबणार आहे का? की अजून मोठी वाढ होणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, दर एवढे का वाढत आहेत किंवा यामागचे आंतरराष्ट्रीय कारण काय? सामान्य माणसावर याचा काय परिणाम होऊ शकतो? आणि पुढच्या काही दिवसात काय होऊ शकते? तर टीव्ही रिपोर्टनुसार किंवा 15 मे 2026 पेट्रोलमध्ये ₹3 वाढ झाली आणि त्यानंतर 19 मे रोजी आणखी 90 पैशाचीही वाढ झालेली आहे. फक्त 5 दिवसात एकूण वाढ झाली ₹3.90. तर सध्या मुंबईमध्ये दर हे पेट्रोलचे ₹107.59 आहे. तर डिझेल ₹94.08 आहे. आणि जर हेच दर पुढे वाढत राहिले तर सामान्य नागरिकांचा जो मानसिक खर्च आहे तो हजारोंनी वाढू शकतो. आता प्रश्न येतो की अचानक दर एवढे का वाढले? तर यामागचे मुख्य कारण आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती. जगभरात अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य पूर्वेतील तणाव आणि तेल पुरवठ्यातील जी अनिश्चितता याच्यामुळे क्रूड ऑइलचे दर हे वाढत आहेत. भारत स्वतःच खूप कमी तेल तयार करतोय. आपल्याला मोठ्या प्रमाणात तेल हे परदेशातून आयात करावं लागतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागलं की त्याचा थेट परिणाम हा भारतातील पेट्रोल डिझेलवर होतोय. आता सर्वात मोठा प्रश्न, याचा सामान्य माणसावर काय परिणाम होणार? तर प्रवास हा महागणार आहे. माल वाहतुकीचा खर्च महागणार. भाज्या, दूध, फळं ही महाग होऊ शकतात. ऑनलाईन डिजिटल जी डिलिव्हरी आहे ऑनलाईन, त्याचा चार्ज वाढू शकतो. उद्योगाचा खर्च वाढेल. म्हणजेच पेट्रोल डिझेल महागलं की फक्त गाडीचं नाही तर संपूर्ण बाजार हा महागतोय आणि यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता ही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अनेक आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर असेच वाढत राहिले तर भारतातील इंधन दर हा आणखीन वाढू शकतो. तर काही रिपोर्ट्सनुसार सरकार कर कमी करून नागरिकांना दिलासा देऊ शकते. पण सध्या तरी त्याबाबत कोणताही अधिकृत घोषणा झालेली नाही कोणतीही. तर सोशल मीडियावर काही लोक दावा करत आहेत की देशात पेट्रोल संपणार, 2 दिवसात मोठे संकट येणार वगैरे. पण अशा अफवांवर विश्वास ठेवू नये का? सध्या देशात इंधनाचा पुरेसा साठा हा उपलब्ध आहे. दरवाढ झाली आहे पण पेट्रोल संपणार अशी कोणतीही अधिकृत माहिती नाही. तर मित्रांनो, पेट्रोल डिझेलची वाढ ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही तर ती प्रत्येकाच्या खिशावर परिणाम करणारी गोष्ट आहे. तुमच्या शहरात पेट्रोलचा दर किती आहे आणि त्याचा तुम्हाला काय वाटतंय? का किती सरकारने कर कमी करायला हवा? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.